अभिनंदन अभिनंदन कोण झाला. अभिनंदन अभिनंदन. कारण दिवस भरलं होतं जास्त. हा जास्त दिवस. आणि दुसरी गोष्ट खोंड इतकी शाने आहे तुमची ती खानदान. हा चिकुल गाय खाल्ले पण गायपासून 2 वाव जाऊन वाळल्यात बसते. किती वेळात? अहो लगेच रात्री जन्मले आम्ही तर कोण नाही. हा शेड मध्ये आम्ही बांधले का तर झोप लागल्यावर मताने येतंय म्हणून. बर गेले तर मतानच वार पडले. मतानं जन्मल्यानंतर 5 ते 6 गाईला पिऊन जाऊन लांब बसते. तुमच्या आयुष्यात डॉक्टर हे अभ्यास करायला कधी मिळाला होता का एखाद्या गोष्टीचा? नाही 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 कधीच नाही. बर तुम्हाला ती गायपासून लांब बसलेली मी सकाळपर्यंत आता गायपाशी जाऊन आणून लावलं हा तर त्याची ते पिलं होतं ते जाऊन पुन्हा माघारी जाऊन रिटर्न बसले त्या जागेला. बर बर बर. 6 तासात एवढं त्याला केलं काय? 10 तासात? हा 6 तासात. 6 तासात एवढी तलक? तर काय गायपाशी आपण पाजा आणलं तर रातचं पिलं होतं म्हणून पहिलं म्हातारा जाऊन रातचं बसलं होतं त्या जागेला रिपीट जाऊन बसले. तुम्ही जातीने डॉक्टर आहात म्हणून एवढा अभ्यास झाला. मग लगेच 6 तास म्हणलं एवढं कसं काय चंचल. तुमचं मी व्हिडिओ बघतोय ना त्यातनं मी अंदाज केला म्हणलं खरंच चंचल आहे आणि हुबेहूब सेम बायलागत झाले. आणि हा अभ्यास खरं शेतकऱ्यांनी घडाघडा जगाला सांगायला पाहिजे. अमुक अमक्या बैलाची अमुक अमक्या खाणीचं रगात असाय म्हणून ही शेतकऱ्यांना खरं सांगायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही एक जातीने डॉक्टर आहे म्हणून घडाघडा व्यक्त करताय. हा का तर गायच्या जवळ आणलं गेट उघडायच्या आधी ते जाऊन बसलो होतं लांब. गायपासून 6 ते 7 फुटावर वाळ्या जाग्यावर गाय धडपडत्या तर ठेवून जाऊन बसलो होतं. बर बर बर. आणि पुन्हा मग कासकर आणलं आणि कासपाशी ते पोट भरलं होतं तर पुन्हा 5 ते 10 मिनिटात रिपीट जाऊन त्या जागेला बसलो. विचार करा डॉक्टर किती तासात त्याची तेवढी बुद्धी चालली आणि आयुष्यभर कशी बुद्धी चालेल मग त्याची? इतकं छान आहे ते. हा शानपण आहे का नाही? हा मग मी नेहमी बोलत असतो ना त्याच्या वडिलाला वर्णन करून त्या वासराच्या. बरोबर आहे. शानपणा, देखणापणा, कलरपणा, चित्रापणा, कडवाटपणा, खान, रंगाचं सुशोभीकरण, तोंडाची नळी, म्हणजे जे काय ते काय चुकलं नाही ना? नाही चुकलं नाही. म्हणजे अर्थात आपण जे काय काम करतोय किंवा प्रदर्शित करतोय त्यात काय म्हणजे असं 4 लोकांनी नावं ठेवू द्या त्यांना आता पटलं नाही म्हणून नावं ठेवतील. बरोबर आहे. पण ज्याला अभ्यास आला त्यानं तर सांगावं की राज मळगे काम करतोय ते चांगलं आहे का, बरोबर आहे का वाईट आहे. नाही ते एक नंबरांची. जसं तुम्ही सांगा त्याचं डोळं त्याचं बघणं ते आता बारकं एक दिवसाचं आहे का नाही. जसं तुमचं बैल बघतंय तसंच ते बसून सुद्धा असं तिरकं बघतंय. बसून सुद्धा तिरकं बघतोय. हा त्याचं ध्यान गायकडे एकीकडे आहे माणसाकडे एकीकडे आहे. बर 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 बर. आणि अगदी बिनबत्तीला आहे बिनबस्तर आहे. चांगली गोष्ट आदल्या जन्मीची पुण्य आहे कुठली तर म्हणायची. ओके ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणता फोन झाल्यावर सांगा वासरू झाल्यावर. तुमची आटपाडी भागातली किंवा तुमच्या गुराची खान ती एक जरा वेगळ्या प्रकारची आहे. त्यात रक्त चांगलं पाहिजे ते झालं म्हणायचं. ओके तीच पाहिजे. फक्त आता बांधणी म्हणा, चारणं म्हणा किंवा त्याला डॉक्टर साहेब आता काय खरं माहितीये का? म्हणजे घासून अशा ठिकाणी बांधायचं पहिली गोष्ट. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याला म्हणजे नाळला वगैरे सांभाळायची ही दुसरी गोष्ट. बरोबर आहे. गाय वडते म्हणून. आता वडताना पोटातनं कसं जरा झोला न बसता जर आला असलं तर काय अडचण नाही. मतानं चर्चा येऊन बसले काय माहित नाही. कुठे त्रास देतील म्हणून आम्ही शेड मध्ये बांधतो. बर का तर गेले आता बसले रात्री गेलो होतो आता मतानं येतोय. बर दिवसांनी बघितलं तर येतच नाही किती बियाप करा. बर ठीक आहे असू द्या. आता एखादी त्याला मोकळं सोडल्यावर व्हिडिओ का फोटो काढून पाठवा. ठीक आहे. एक मोकळी व्हिडिओ काढायची आणि गायला पेताना चारी बाजून गोल फिरून व्हिडिओ काढायची. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा ते वासराचं टाळकं कसं पडलंय, तोंडाची नळी कशी आहे. होय. आता जरी कमी जास्त कुठं वाटत असेल तर ती वाढत्या वयाला ती चढतर थोडं येतं या खाणीला. येतो आणि कान आहे का नाही. कान असं उभा इथं पाहिजे ते पडलेत. कान पाहिजे असं बैलासारखं कान असं भुईला जर बसले तर सारखं कान पाठ करून बघतं इकडे. डॉक्टर साहेब ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर वासराला खरंच जर जन्मल्या असतील का नाही. आज आटपाडी तालुका किंवा सांगली जिल्हा हे तुमच्या हातात लक्षात ठेवा आजपासून. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके ठेवू का? ठीक आहे चालेल. ओके. वासराला जेवढं दूध प्यायचं तेवढं पिऊ द्या. ठीक आहे. वासराला दूध असते जेवढं चिक पिताय तेवढं पिऊ द्या. ते काय डरंगळलं किंवा महाग टाकलं म्हणून घाबरायचं नाही. काय नाही ते मतान पितंय. तुम्हाला माहितच आहे. वासराला चिक जेवढा पचल तेवढा आपण पचवल. त्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते ना. आणि ते
आणि हे माप बी चांगलं आहे. बर, मापाला पण बरं निघालंय. होय होय, हाडाला बी मजबूत आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये जी वासरं टाकताय का नाही, हा बऱ्याच वेळी त्याच्यापेक्षा हाडाला लय मजबूत आहे. हाड मजबूत निघालं. बरं, कलर कसा आलाय? कलर चांगला आहे. म्हणजे आता जलमल्यावर हारणा आहे का कोसा आहे? दोन्ही मिक्स आहे. हा बरं ठीक आहे ठीक. दोन्ही मिक्स आहे. दोन्ही मिक्स आहे तर ते चित्रा बी आणि हारणा बी असं सगळं मिक्स आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते पुन्हा ते चित्र होते. ती काय महिन्यानंतर हे होते, कव्हर होते. हा. आणि व्हिडिओ काढून काय करा, दोन्ही पार्टचं वेगवेगळं हे करा, फोटो काढा, तोंडाचं, टाळक्याचं किंवा लांब एखादा फोटो. ठीक आहे चालतंय. हा ठीक चालतंय. ओके. डॉक्टर हे कुठे आहेत मेजर साहेब? मेजर अजून आंघोळ नाश्ता करून यायलाय. किती वाजता येईल गाय? गाय केव्हा येईल माहित नाही राहत. मी सकाळी उठल्यावर बघितले. तुम्ही सकाळी उठून येऊन बघितले म्हणा की? उठून येऊन बघितलंय. संध्याकाळी येलेली नव्हती गाय. हा, मग तुम्ही घरी जाताना गाय येली नव्हती? नाही, संध्याकाळी झोपा येतो ना मी, गाय यायला नाही म्हणून. बर. हा, मग ते इथं संध्याकाळी येलेली नव्हती. बर. आणि मग आज पात्र्यात निवारायला बांधलं होतं पावसात दिवसांनी म्हणून वासरू हे खेडमध्ये आहे. सकाळपर्यंत उठून बघितलं तर ते सगळं वार पडून पिऊन त्याचं ते जाऊन वाळल्या जागेला बसलंय गायपासनं. म्हटलं पेलंय का नाही म्हणून आपण पुन्हा गायकडे आणलं, तर गायपासून नुसतं वास घेऊन जाऊन पुन्हा रिपीट रातच्या बसलेल्या जागेला जाऊन बसतंय. बर. वाळल्या जागेला बसतंय. गायपासून गाय किती बी दर पडू द्या, आणि तपनच गायकडे बघतोय नुसतं. आणि ती बघण्याची चालू त्याची उपयोग माहिती. रात्री असताना गाय वेली नव्हती, घराकडे रात्री गेला, परत सकाळी आल्यावर गाय वेलेली दिसली. हा, गाय सकाळी आल्यानंतर येलेली दिसली. त्याचं ते पेलंय, त्याचं ते पिऊन जाऊन वाळल्या जागेला बसले. नशीब म्हणायचं कुत्री वगैरे काही नाही तिथे? नाही, शेड आहे. हा, मग काय अडचण नाही. शेळ्यांचं शेड आहे. हा मोर शेड आहे. त्या शेड मध्ये जाऊन बाजूला बसते. म्हणजे ती शेडाचा शानपण आहे म्हणायची, चांगली गोष्ट. हा, आणि पावसात चिखलात बसत नाही. बारीक चिकचिटा त्यात बसत नाही, निवाऱ्यालाच बसते. बर. तेव्हा फोटो टाकतोय त्याला बघायला बसले का. बर. ठीक आहे, ठेवू का? हा चालतंय. ओके. ओके, मला फक्त